नमस्कार मित्रांनो, सर्वजण आपण ट्रेडिंग करतो, पण ट्रेडिंग करताना काय चुका होतात की आपल्याला ॲक्युरेट एंट्री पॉईंट माहिती नसतो की कुठे बाय केलं पाहिजे, कुठे सेल केलं पाहिजे, कुठल्या लेवलवरून कुठल्या लेवलपर्यंत आपण टार्गेट स्टॉप लॉस ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवला पाहिजे। या ठिकाणी सगळ्यात जास्त काय आपल्या चुका होतात। त्याच्यामुळे आपल्याला इंडिकेटर बेसवरती ट्रेडिंग करण्यासाठी आपण अप्रोच करतो की काय करतो की इंडिकेटर असू दे, स्टॅटरचे वेगवेगळे आपण स्टॅटरच्या बघत असतो। तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला वेळ पण वाया जातो, कॅपिटल पण वाया जातं आणि त्या ठिकाणी काय करायचं हे समजत पण नाही। मग त्यासाठी मी एक अशी स्ट्रॅटर्जी घेऊन जी तुम्ही स्वतः परफेक्ट स्टडी केलात तर तुम्हाला कमीत कमी महिन्याला 20 ते 30% रिटर्न इझिली देऊ शकते। चला तर वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया। व्हिडिओला सुरू करण्याआधी आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील। आपण स्क्रीनवरती आल्यानंतर सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी बघतोय की एक इंडिकेटर आहे। आता इंडिकेटर आहे, त्या इंडिकेटर संदर्भात आपण पुढे बघूया। पहिल्यांदा आपण त्याची सेटिंग बघूया। सेटिंगमध्ये सिंपल आपल्याला स्टेप विथ लाईन विथ डायमंड आहे, त्याच्यावरती आपण क्लिक करून घ्यायचं। त्यावरती आपण क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन्ही ठिकाणी एक पॉइंट येतील, ते पॉइंटमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायची आहे। आता पॉइंट कोणते त्यावरती पण चर्चा करणार आहोत। आता यामध्ये आपण निफ्टीवरती आलोय। आता निफ्टीवरती ट्रेडिंग करताना निफ्टी तुम्हाला आता सध्या तर समजत असेल की व्हॉलाटाईल आहे, मग त्यामध्ये आपल्याला ट्रेड कमी येणं हा आपल्या प्रॉफिट वाढवण्यासाठी काय मित्रांनो, ॲक्युरेट ट्रेड आणि ट्रेड कमी, ॲक्युरेसी ऑटोमेटेड आपल्या टार्गेटची वाढणार आहे। बघा की आपण जर निफ्टीमध्ये बघतोय तर या ठिकाणी एक बाय आलेला आणि या ठिकाणी एक सेल आलेला। मग तुम्ही म्हणत असाल हा ब्ल्यू पॉईंट आहे तो काय कामाचा आहे आणि हा ऑरेंज पॉईंट आहे तो काय कामाचा आहे। ब्ल्यू पॉईंट आहे ना तो मार्केटमध्ये अप ट्रेंड दाखवणार आहे आणि जो ऑरेंज पॉईंट आहे तो मार्केट डाऊन पॉईंट दाखवणार आहे। या ठिकाणी तुमच्या दोन्ही थॉट प्रोसेस कंप्लीट झाल्या की या ठिकाणी बाईंग काय आणि सेलिंग, ऑरेंज आहे तो सेलचा, ब्ल्यू आहे तो अपचा। आता आपण थोडंसं बॅक जाऊया। बघा इथे प्रॉफिट आलेलं, बरोबर, इथे प्रॉफिट आलं, थोडं आपण पाठी जाऊया, अजून या साईडला प्रॉफिट आलं, या साईडला प्रॉफिट आलं, इथे प्रॉफिट आलं, बघा इथे पण प्रॉफिट आहे, इथे पण प्रॉफिट आहे। तुम्ही म्हणाल एवढं चांगलं इंडिकेटर वर्क करतं, मग प्रत्येक जण यूज का नाही करत? मित्रांनो कसं असतं माहिती आहे, प्रत्येकाची सायकोलॉजी प्रत्येकाची मेंटॅलिटी ना वेगवेगळी असते। जसं की मी तुमच्यासाठी इंडिकेटर इथे घेऊन आलोय, पण या व्हिडिओमध्ये 10-15 लोक असे असतील, समजा 100, 200, 300, 400 लोकांकडे हा व्हिडिओ पोहोचला, त्याला 10 जण असतील की या इंडिकेटर 2 दिवस काम करते, तिसऱ्या दिवशी काम करायचं सोडून देतील। त्यावरती आपल्याला परफेक्ट इंडिकेटर ना, सगळे इंडिकेटर परफेक्ट असं आपलं माइंडसेट परफेक्ट करणं गरजेचं आहे त्या ठिकाणी। सपोज आता यावरती मी या ठिकाणी एंट्री घेतली, कुठे या लेवलला माझी एंट्री पडली, तर मी टार्गेट काय ठेवणार आहे त्याच पद्धती आपण हा आहे ना, हा आपला ट्रेलिंग आणि हा आपला शार्प, म्हणजे 50% क्वांटिटी आपली इथे क्लोज, 50% क्वांटिटी आपली इथे क्लोज, समजलं? आता याच्यामध्ये काय केलं आपण, ही ब्ल्यू लाईन आहे, शार्प अप गेलं, 50% क्वांटिटी, इथे ब्रेक झालं तेव्हा एक्झिट 50%। आता 50% आपण कुठे कट केली, 50% आपण इथे केली, म्हणजे या दोन्ही ठिकाणी आपण काय झालं, प्रॉफिटमध्ये पण राहिलो। पण जर मार्केट याच्यामधूनच अप ट्रेंडला गेलं असतं तर आपल्याला छान बेनिफिट झालं असतं, पण मार्केटमध्ये तसं झालेलं नाही। जसं की बघा आता या ठिकाणी एक उदाहरण दिसतंय म्हणून तुम्हाला दाखवतोय। बघा या ठिकाणी आपल्याला बाय एंट्री आलेली, इथे आपला स्टॉप लॉस होता, इथून मार्केटमध्ये ट्रेल झालं, 50% क्वांटिटी आपली इथे क्लोज झाली आणि इथे आपली 50% झाली। जर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये पूर्ण अप ट्रेंड होता आणि अप ट्रेंडमध्ये आपण काय केलं, चांगलं मोठं ट्रेलिंग करून चांगलं प्रॉफिट जनरेट केलं। तसं जर आपण थोडं अजून जर स्टडी केला व्यवस्थित आणि बॅकला बघितलं, इथे बायची एंट्री होती, इथे सेलची होती, इथे बघा इथे बायची होती, इथे सेलची होती। आता इथे एंट्रीज नव्हती या दिवसभरात पूर्ण, ठीक आहे, कारण मार्केटमध्ये प्रिव्हियस डेला एंट्री बायची आलेली, त्यामुळे आपण काय मनाला लावून घ्यायचा प्रश्न नाही। इथे बघा इथे प्रॉफिट आहे, इथे प्रॉफिट आहे। आता याच्यामध्ये स्टॉप लॉस काय ठेवायचा, सिंपल, तुमची ऑरेंज लाईन। आता तुम्ही एंट्री घेतल्यानंतर काय करायचं की सपोज तुम्ही इथे एंट्री घेतली तर इथे स्टॉप लॉस लावून टाकायचा, याला ट्रेलिंग ठेवायचं। जसं याला ब्रेक केलं आपलं एक्झिट, 50% क्वांटिटी इथे एक्झिट।
असं जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित फोकस देऊन 2 महिने जरी याच्यावरती ट्रेड घेतली तरी सुद्धा तुम्ही प्रॉफिटमध्ये येणार आहात. त्यासाठी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की ही स्ट्रॅटर्जी नक्की वर्क कशी करते, या स्ट्रॅटर्जीचा बेनिफिट काय आहे, या स्ट्रॅटर्जीमध्ये काय चेंजेस केले पाहिजे, या स्ट्रॅटर्जीमध्ये काय बदल केला पाहिजे. या गोष्टी जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हा तुम्ही कुठेतरी प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार आहात. त्यासाठी तुम्हाला स्वतःवरती फोकस ठेवणं गरजेचं आहे आणि मार्केटमध्ये कन्सिस्टन्सी ट्रेड करत राहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढे जे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ येतील ते तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. धन्यवाद मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.